नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे दृश्य बघून घ्या. हा आमच्यासाठी खूप सुवर्ण क्षण आहे. हे पाहण्यासाठी डोळे जणू काही तरसले होते. मित्रांनो, ही कहाणी आहे आमच्या भागाची. गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा हा जो शिवार आहे, 2012 ते 2020 पर्यंत जानेवारी ते जून या कालावधीमध्ये 50 रुपयाला ड्रम भर पाणी विकत घेऊन उदरनिर्वाह केलेला हा भाग आहे मित्रांनो. 50 रुपयाला ड्रम भर पाणी खाजगी विकत घ्यायचं आणि जीवन जगायचं. ती किंमत त्या पाण्याची ते विकत घेणाऱ्यांनाच. टेंभपुरी मध्यम प्रकल्पातून हा कालवा आला. टेंभपुरी प्रकल्प भरावं यासाठी कित्येक नेते लोकांना निवेदन दिले, मागण्या केल्या, आमचं रडगाणं सांगितलं, परंतु कोणी त्या मदतीला आलं नाही. शेवटी वरुण राजा कामी आला आणि 2020 पासून ते धरण पूर्ण क्षमतेने भरतंय आणि त्यानंतर या परिसराला कालव्याद्वारे पाणी येतं. आणि बागायती शेती काय असतं हे पहिल्यांदा, मला तरी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा या 3 ते 4 वर्षात तो अनुभवलं. बाजूलाच मुक्तेश्वर कारखाना आहे, परंतु 1995 ला शेवटचा ऊस गेला होता आमच्या शेतातला, तर तो थेट 2020-21 ला गेला. मधला काळ भुसार मालामध्ये गेला. कोणते स्वप्न पूर्ण होणार आहे अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीत? सांगायचा मुद्दा असा आहे की खूप दिवसानंतर आज पाटाला पाणी आलं. जे पीक हातातून चाललं होतं, कारण जमिनीतलं पाण्याची पातळी खालावलेली आहे, खोल गेलेली आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना संजीवनी निर्माण झाली, त्या पिकांना जीवनदान मिळालं. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. पण शेतकऱ्यांना ही एक विनंती आहे की पाणी येत असताना पुढं पाणी जाणार आहे म्हणून मागच्यांनी मदत करायची नाही का? हा दुजा भाव सोडा. पण शेतकरी ही जात आहे आपली, ती सर्वांची एक आहे. कोणी काय खोड्या करतं, नशीब यावेळेस कोणी जास्त केलं नाही, परंतु शासनाला पाणीपट्टी कर भरणं हे आपलं कर्तव्यच आहे. ते प्रत्येकाने दिलं पाहिजे. पण काही शेतकरी समजून घेत नाही. नको ते वायफळ खर्च किती करतील, परंतु चांगल्या कामाला काही मदत करत नाही. काही मात्र पूर्ण क्षमतेने मदत करतात. मित्रांनो, अजून एक सांगायचं, हा सुवर्ण काळ देवा असाच चालू दे. वरुण राजा पाऊस पडू दे, धरण भरू दे आणि शेतकऱ्याला पाणी मिळू दे आणि आमच्या पिकालाही भाव मिळू दे. जय जवान, जय जय किसान. किसान.